नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार 17 मे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले आणि तसे झाले नाही म्हणजे आपल्याला तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपला परमेश्वरावरचा विश्वासच डळमळीत असतो म्हणून सुख दुःख संपतच नाहीत. परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुख दुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो माझ्यात आहे, समोरच्यात आहे, दुसऱ्यात आहे. त्यामुळे दुसऱ्याने काहीही केले तरी मला त्याबद्दल काही वाटू नये अशी भावना ठेवावी. हे सर्व साधण्यासाठी नामस्मरण करणे गरजेचे आहे. नामस्मरण करण्याचा निश्चय करावा, त्यासाठी प्रार्थना करावी, मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी, म्हणजे नाम मुखात राहील. थोडा तरी नामस्मरणाचा नियम करावा, म्हणजे थोडं तरी नामस्मरण आपण करावं असा नियम रोज करावा. प्रपंचाचा प्रयत्न आज जसा चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे नेहमी म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. म्हणूनच नामस्मरणाचा संकल्प करावा, नाम घ्यावे, काळजी करू नये, आनंदात राहावे, कुणाचेही मन दुखवू नये. धन्यवाद.